हाय, सुप्रभात. कसे आहात सगळे? खूप छान रिस्पॉन्स देताय तुम्ही आपल्या रीलवरती. मला सतत DMs येत आहेत, कॉमेंट्स येत आहेत आणि मी प्रत्येकाची DM वाचते, प्रत्येकाची कॉमेंट वाचते. इतके छान छान कॉमेंट्स तुम्ही मला करताय, शुभेच्छा देताय आणि मला जितकं जमेल तितकं मी तुम्हाला रिप्लायसुद्धा करण्याचा प्रयत्न करते आहे. जर का तुम्हाला रिप्लाय माझा आला नसेल तर प्लीज वाईट मानून घेऊ नका, राग मानून घेऊ नका, कारण ते मिस आऊट झालं असणार आहे माझ्याकडनं नक्कीच. म्हणूनच मी रिप्लाय केलेला नसेल तुम्हाला, कारण बऱ्याचदा आता आपण बाहेर असतो, कुठेतरी कामात असतो आणि सतत 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 DMs येत आहेत, सतत कॉमेंट्स येत आहेत, तर एक दोन अशा नक्कीच मिस आऊट होऊ शकतात आणि त्यात देवाच्या कृपेने आपल्याकडे छान छान ऑर्डर्स येत आहेत. तर मी त्या सध्या प्रिपरेशनमध्ये आहे, तर त्या कामामुळे सुद्धा मिस आऊट होण्याची शक्यता आहे. पण माझं खूप प्रेम तुमच्या सगळ्यांना, खरंच थँक्यू. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की जसं मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला प्रत्येकाचा DM, प्रत्येकाची कॉमेंट अगदी मनापासून वाचते. जरी रिप्लाय नाही करू शकत आहे तरी सगळं काही मी वाचत असते. तर ते सगळं वाचताना एकंदरीत माझ्या हे लक्षात आलं आहे की आपल्यापैकी कितीतरी जण अनफॉर्च्युनेटली आपापल्या आयुष्यात एकटे पडलेत. कोणी नोकरीमध्ये अडकलं आहे, कोणी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये अडकलं आहे, कोणाला काहीतरी करायचं आहे पण परिस्थिती परवानगी देत नाही आहे आणि काही लोक तर इमोशनली आणि मेंटली इतके एक्झॉस्ट झालेत की त्यांना त्यांच्या आयुष्यात नेमकं काय करायचं आहे ते सुद्धा कळेनासं झालं. मला माहीत नाही आहे माझी खरंच किती योग्यता आहे तुम्हाला हे सगळं सांगण्याची, पण खरंच मला मनापासून तुम्हाला हे सांगावं असं वाटतंय आणि तुमचे DMs, कॉमेंट्स वाचून मला मनापासून हा व्हिडिओ बनवावासा वाटला आहे. म्हणून मी हे सगळं तुम्हाला सांगते की आज तुम्ही ज्या परिस्थितीत अडकला आहेत ना, ती तुमची संपूर्ण आयुष्यभराची परिस्थिती असायलाच हवी असं नाही आहे. आज नोकरी सोडता येत नाही आहे, नका सोडू. मोठा डिसिजन घेता येत नाही आहे, नका घेऊ. पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि हे तुम्ही बऱ्याच लोकांकडनं बऱ्याचदा ऐकलेलं असणार आहे, स्वतःला हरवू नका. खूप वेळा ऐकलेत ना हे वाक्य, पण तुम्हाला खरं सांगू, जर तुम्हाला या वाक्याचा खरा अर्थ उमगला असेल ना तर तुम्हाला हे नक्कीच माहीत असेल की या वाक्यात किती पॉवर आहे आणि किती अर्थ लपलेला आहे. तुम्ही आज जिथे आहात तिथूनच स्वतःला बिल्ड करू शकता. मी तुम्हाला हे अजिबात म्हणत नाही आहे की पटकन हातातली नोकरी सोडून द्या, एखादी रिस्क उचला आणि घाई करा. नाही, मी हे तुम्हाला अजिबात सांगत नाही आहे, पण थांबूही नका. मी तुम्हाला माझं उदाहरण देते. गेली 16 वर्ष मी अनेक इंटरनॅशनल स्कूल्समध्ये ॲज अ टीचर जॉब केलेला आहे. टेन्शन्स, रेस्पॉन्सिबिलिटीज, वर्कलोड, टार्गेट्स ही सगळी नोकरीची चुलत भावंड आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. तर जोपर्यंत या सगळ्या गोष्टी माझ्या नोकरीसोबत असोसिएटेड होत्या तोपर्यंत मला नोकरी करायला खरंच काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण एका पॉईंटला मला शरीरासोबत मानसिक थकवा जाणवायला लागला, डिप्रेशन, एन्झायटी जाणवायला लागली आणि हळूहळू करून मला हे रिअलाईज व्हायला लागलं की मी मेंटली एक्झॉस्ट होत चालली आहे आणि माझी मेंटल हेल्थ कम्प्लिटली बिघडत चालली आहे. तरीसुद्धा मी लगेचच नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला नव्हता. आणि हे मला असं वाटतं की तुम्ही कितीही मोठ्या पोस्टवरती असाल ना तुमच्या नोकरीत, तरी तुम्ही कोणाला कोणाच्या तरी अंडर काम करत असता. रोज उठून तुम्ही कोणाला तरी आन्सरेबल असता आणि ह्या सगळ्या गोष्टी ना मला आता नकोशा झाल्या होत्या. म्हणूनच मी या निर्णयावरती आले होते की मला आता असं काहीतरी करायचं आहे ज्यामध्ये मी फक्त आणि फक्त स्वतःलाच आन्सरेबल असली पाहिजे किंवा माझ्या सगळ्या चुकांची किंवा कामांची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा अकाउंटेबिलिटी ही फक्त मीच घेतली पाहिजे. आणि तेव्हाच मी माझं यूट्यूब चॅनल ओपन केलं, इंस्टाग्राम पेज ओपन केलं आणि या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. आता मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करते की मी अजूनही त्या लेवलपर्यंत पोहोचलेले नाही आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जिथे मला यूट्यूब किंवा इंस्टाग्राम डिरेक्टली पे करते. नाही, असं काही होत नाही आहे. पण हा, मी जो मार्ग निवडला, जी काही मी ती रील बनवली, त्यामुळेच मला अनेक ऑर्डर्स रिसीव्ह झाल्या. तर तुमच्या लक्षात येते का एकंदरीत सगळं? आपल्याला सगळ्यात आधी स्वतःला शोधायचं आहे, स्वतःमधले स्किल्स, कला शोधायच्या आहेत. आता ना माझ्या माहितीतली अनेक अशी लोक आहेत जी म्हणतात मी जो जॉब करते किंवा मी जो जॉब करतो मला फक्त तितकंच जमतं, माझ्यात दुसरी कुठलीच कला वगैरे नाही आहे. पण असं नसतं. देवाने आपल्याला घडवताना आपल्यामध्ये व्यवस्थित सगळ्या कला, सगळे स्किल्स आपल्यामध्ये इनबिल्ट केलेले आहेत. आपलं काम आहे की आपल्याला ते सगळं वेळ आल्यानंतर शोधायचंय. बरीच लोक ना उगाच स्क्रिप्ट करत बसतात, रोज रडत बसतात, माझं आयुष्य असंच आहे तसंच आहे. कशाला? हे सगळं नका करू. शांतपणे बसा, स्वतःशी बोला. सेल्फ टॉक नावाची इतकी सुंदर गोष्ट आहे या जगात, ते करा
आणि स्वतःशी बोलल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की तुम्हाला काय चांगलं करता येतं. जसं मी सुद्धा तेच केलं. मी शांतपणे बसले, स्वतःशी बोलले आणि मग मला रिअलाईज झालं की अरे हो, आपल्याला स्वयंपाक चांगला करता येतो. मी शाळेत डबा जेव्हा घेऊन जायचे तेव्हा माझे इतर कलिग्स माझा डबा जेव्हा खायचे तेव्हा ते मला लगेच बोलायचे, अगं श्रद्धा तू तर बिझनेस केला पाहिजे. माझे नातेवाईक, माझे फ्रेंड्स सगळे मला बोलायचे की मी जेवण छान करते. आता मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करते, स्वयंपाक बनवणं ही माझ्यातली फक्त कला आहे. हे माझं हार्डकोर पॅशन बिशन असं काही नाही आहे. कारण जर का मी नोकरी सोडून कुठला तरी व्यवसाय करू पाहतेय तर त्या व्यवसायातनं मला कमीत कमी मी नोकरीत जितकं कमवत होते तितकं तरी कमवता आलं पाहिजे. तर मी माझ्या हातचा स्वयंपाक बनवून लोकांना डबे पोचू शकते किंवा कुठल्याही प्रकारच्या फूड बिझनेसमध्ये मी इन्व्हॉल्व्ह होऊ शकते आणि त्यातून मी एवढी रक्कम कमवू शकते. ह्याला म्हणतात कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं. ठीक आहे, उगाच कोणीतरी म्हणतंय, कुठल्या तरी फिल्ममध्ये बघितलंय की रिस्क घ्या आयुष्यात म्हणून सगळं सोडून जोशमध्ये रिस्क घ्यायची नसते. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्यायची, विचार करायचा सगळ्या बाजूने. तर तेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आता हा व्हिडिओ खूप मोठा ऑलरेडी झालेला आहे, पण मला तुम्हाला मुद्दा हाच सांगायचा आहे की तुम्ही नोकरी करताय, तुम्ही नोकरीला त्रस्त आहात, काही प्रॉब्लेम नाही. नोकरी तुम्ही जबाबदारीमुळे सोडू शकत नाही, यात काहीही प्रॉब्लेम नाही आहे. मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की स्वतःला शोधा. आणि एक गोष्ट मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगते की एकदा का आपण ॲक्शन घेतली ना तर देव म्हणा, युनिवर्स म्हणा, ज्या कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही विश्वास ठेवत असाल, ती कुठलीही गोष्ट असेल या जगातली, जी कुठली पॉवर असेल, एनर्जी असेल, ते सगळ्या गोष्टी आपल्यासाठी वेगवेगळे मार्ग त्यातून निर्माण करतात. आपल्याला फक्त सुरुवात करायचा अवकाश असतो. चला तर मग आजच्या पुरतं इतकंच. आय होप या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला थोडं तरी मोटिवेट करू शकले असेन. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, काहीही मनात गोष्टी असतील तर तुम्ही मला कॉमेंट करून माझ्याशी नक्की बोलू शकता. आणि हो, मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं होतं सुरुवातीला की तुमच्या प्रत्येकाच्या डीएमला मला उत्तर द्यायला खरंच मिळत नाहीये, वेळ मिळत नाहीये. कारण की ऑफकोर्स मी ऑर्डर्स बनवण्यामध्ये बिझी आहे, त्यासोबतच आता हे कॉन्टेंट सुद्धा मी बनवण्यामध्ये बिझी असते. भरपूर कामं आहेत करायला, देवाच्या कृपेने, तुमच्या कृपेने. तर असंच मला प्रेम देत राहा आणि कॉमेंट करून माझ्याशी बोलत जा. चला तर मग आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जर का तुम्ही पेजला फॉलो नसेल केलं तर प्लीज फॉलो करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मला कॉमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चलो बाय. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. लव्ह यू ऑल.